लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात. एसीएफ अश्विनी आपेट 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. अवैधरित्या तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी लाच मागणाऱ्या बुलढाणा वन विभागातील सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडला आहे. 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली असून तिच्यासोबत लिपिक अमोल मोरे यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार वन विभागाच्या हद्दीतील तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी अश्विनी आपेट हिने 30,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 15,000 रुपये ऍडव्हान्स स्वरूपात स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून कारवाई केली. अश्विनी आपेट ही 2016 बॅचची वन अधिकारी असून गेल्या वर्षीच तिला सहाय्यक वनसंरक्षक पदावर बढती मिळाली होती. मात्र तिच्या विरोधात याआधीही आर्थिक गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्यावर कारवाई न झाल्याची चर्चा होते. अखेर लाचलुचपत विभागाच्या कारवाईत ती अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी आपेट हिच्या कार्यकाळात हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर पैसे गोळा करण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे आरोप होते. तिची पहिली नियुक्ती बीड जिल्ह्यातील केज रेंजमध्ये झाली होती. तेथेही अशा स्वरूपाच्या तक्रारी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक प्रमुख म्हणून माननीय श्री बापू बांगर पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती, माननीय श्री सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय श्री भागीजी चोरमले उपअधीक्षक एसीबी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे यांच्यासह एसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.